मर्सिडीज अनेकांची ड्रीम कार, पण सध्या हीच मर्सिडीज महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार धावतीये. मर्सिडीजच्या बदल्यात ठाकरे पद देतात असा आरोप करत नीलम गोऱ्हेंनी पहिला गिअर टाकला. आरोपांची मर्सिडीज सुसाट धावू लागल्यावर संजय राऊतांसह ठाकरेंच्या अनेक नेत्यांनी प्रति आरोपांचे रिव्हर्स गिअर टाकले. मात्र या मर्सिडीज प्रकरणामुळे आतापर्यंत सिक्रेट म्हणून दडवण्यात आलेले अनेक राजकीय प्रकरणं चव्हाट्यावर आली. म्हणूनच कदाचित महाराष्ट्र मनोमन म्हणत असेल, थँक्यू मर्सिडीज. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज. नमक हराम हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लमेंटरी शब्द नाही आहे. संजय राऊतांना बोलताना आपला भान पाहिजे, एका स्त्रीचा आपण अपमान करतोय, एका महिलेचा अपमान करतोय. ही त्यांची विकृती आहे. लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे. 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल. दिल्लीच्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंनी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप केले. कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाही आहे. आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना. आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. उद्धव ठाकरेंनी स्वतः त्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. पण स्वामीनिष्ठ संजय राऊतांनी हा मुद्दा फारच मनाला लावून घेतला. त्यांना संताप एवढा अनावर झाला होता की त्या भरात तोल सुटेपर्यंत असंसदीय भाषा वापरत त्यांनी नीलम गोऱ्हेंना लक्ष केलं. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज. नमक हराम हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लमेंटरी शब्द नाही आहे. महिला असल्या म्हणून काय झालं? मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो. 10 हक्कभंग आणा हो. मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका. मी नीलम गोऱ्हे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे. मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्रानं या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई. ही कोण बाई आहे नीलम गोऱ्हे? हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते? काट्यानं काटा काढला जातो तसं संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीज आरोपांना उत्तर देण्यासाठी लक्षवेधी प्रकरणाचा बाण काढला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळी माहिती आहे. शिवसेना फुटल्यानंतर नव्याने ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झालेल्या सुषमाताई अंधारे यांनीही नीलमताईंवर चांगलंच तोंडसुख घेतलं. नीलम गोऱ्हेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. आणि ही खिंड लढवण्यासाठी त्यांच्या साथीला अंबादास दानवे सुद्धा मैदानात उतरले. नीलम गोऱ्हे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये. नीलम गोऱ्हे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं, अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल. ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल. नीलम ताईंना 4दा विधान परिषदेचं सदस्य, 2दा उपसभापती केलं. प्रत्येक पदाला जर 2 मर्सिडीज असेल तर त्यांना 12 मर्सिडीज होतात. त्यांनी 12 मर्सिडीज दिल्या का, हा माझा पहिला प्रश्न आहे. ठाकरे गटाकडून होत असलेल्या जहाल टीकेला शिवसेनेकडूनही जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. अरे एक महिला बोलली काय, तिच्या अंगावर तुटून पडताय तुम्ही. आम्हाला बोलायला लावू नका. जास्त आणखीन त्याच्या खोलामध्ये जर आम्ही गेलो तर तुम्हाला मुश्किल होऊन जाईल, एवढं नक्की तुम्हाला सांगतो. संजय राऊत
या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे. संजय राऊतांना बोलताना आपल्याला भान पाहिजे, एका स्त्रीचा आपण अपमान करतोय, एका महिलेचा अपमान करतोय, एक महाराष्ट्राच्या सभापती उपसभापती आहे त्यांचा अपमान करतोय. दिवस सरता सरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनाक्रमावरून आपली भूमिका मांडली. त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो, त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं ह्या त्याच सांगू शकतात. मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत. 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंवर आरोप केले, त्यावर संजय राऊत आणि कंपनीनं प्रत्यारोप केले. या दोघांच्या भांडणामुळे आपल्या राजकीय पक्षांचा कारभार कसा चालतो याची एक झलक आपल्याला पाहायला मिळते. सत्तेसाठी कोणाची मदत लागेल सांगता येत नाही, म्हणूनच राजकीय नेते नेहमीच एकमेकांच्या चुका सावरून घेताना पाहायला मिळतात. त्यांचं हित साधलं जातं, पण जनतेला त्याची झळ बसते. नीलम गोऱ्हे आणि संजय राऊत एपिसोडमुळे आपल्या राजकारण्यांचं खरं रूप समोर येत राहावं अशीच महाराष्ट्राची भावना असेल. या वाईटातून काही चांगलं घडत असेल तर कुणाची ना नसेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.